एक व्यक्ती शेताचं काम करण्यासाठी शेतामध्ये गेला होता, पण शेतामध्ये गेला आणि सायंकाळ झाली तरी सुद्धा घरी आला नाही. म्हणून घरचे परेशान झाले आणि तो ज्या ठिकाणी कामाला गेला होता त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या घरचा व्यक्ती त्यांना दिसला आणि मग त्या ठिकाणी घरचे आरडू लागले. आजूबाजूचे लोकसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. आता त्यांना फाशी का घेतली होती, का गळफास कोणी दिला होता, हाच मोठा प्रश्न घरच्यांसमोर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरला होता. जेव्हा ही सगळी घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली, पोलिसांना सांगितलं आलं, तेव्हा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली की नेमकी घटना काय घडलेली असावी. मात्र तो जो व्यक्ती होता तो ज्या शेतामध्ये गेला होता ते त्याच्या मित्राचंच, अगदी एकदा जवळच्या मित्राचंच शेत होतं आणि मग यांनी त्याच्या शेतामध्ये जाऊन आत्महत्या का केली किंवा गळफास का घेतला, असाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच बुलढाणा जिल्ह्यातील. बुलढाणा जिल्ह्यामधील जे लोणार तालुका आहे, लोणार तालुक्यामधील एक गाव आहे पळसखेडा आणि याच पळसखेड्यामध्ये राहणारे दोन मित्र आहेत, अगदी जिवलग आणि जवळचे मित्र आहेत. एकाचं नाव आहे राजाराम तर दुसऱ्याचं नाव आहे संतोष. संतोष आणि राजाराम हे दोघं अगदी जवळचे मित्र होते. कधी एकमेकांना काही काम पडलं, अडचण पडली तर एकमेकांच्या मदतीला धावून यायचे, एकमेकांची मदत करायचे. म्हणजे शेतीचे काही काम असले की हे त्याचं काम करून द्यायचा आणि तो याच्या काम करायचा आणि एकमेकांचा मित्रपणा असल्यामुळं हे दोघं अगदी एकमेकांच्या घरी सुद्धा जायचे. एकमेकांच्या घरी जाऊन जेवण बिवण या सगळ्या गोष्टी अगदी घरच्यासारखंच असल्यासारखं करायचे. मग एक दिवस अचानक 28 ऑक्टोबर 2023ला तो जो राजाराम आहे तो संतोषच्या शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन काम करण्यासाठी गेला होता. मग संतोषच्या शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन काम करण्यासाठी गेला. दिवसभर त्यानं त्या ठिकाणी काम केलं आणि मग त्याच्या काय मनात आलं आणि काय नाही, त्यानं डायरेक्ट झाडाला फाशी लावून आत्महत्या केली, स्वतः गळफास घेतला. आता सायंकाळ झाली तरीसुद्धा तो घरी का परतला नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांना तो माहिती मिळाली होती की हा जो आहे तो संतोषच्या शेतामध्ये कामाला गेला. जेव्हा घरच्यांनी शेतामध्ये जाऊन पाहिलं तेव्हा मात्र त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत राजाराम दिसला आणि राजाराम दिसला की मग घटनेची माहिती तात्काळ लोणारच्या पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी संपूर्ण पंचनामा केला आणि जो काही डेड बॉडी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली, काय केली, कशामुळे केलं, असं झालं असेल, ही सगळी विचारपूस केली. मात्र तरीसुद्धा त्यामधून काहीही उघड झालं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती त्या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीचं नाव होतं गजानन आनंदराव जायभाय. गजानन आनंदराव जायभाय हे राजारामचे वडील होते आणि हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की मला एका व्यक्तीवर संशय आहे आणि ही आत्महत्या नसून हा घातपात आहे, असं गजानन जायभाय यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्यांना विचारलं कसं काय असू शकतं, कोणावर संशय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की संपूर्ण संशय हा संतोषवरच आहे, कारण की माझा मुलगा संतोषच्या शेतामध्ये काम करायला गेला होता आणि संतोषची वागणूक ही काही बरोबर नाही, त्याची जरा वाईट नजर आहे आणि त्याला अशा प्रकार करण्याच्या काहीतरी गोष्टी आहेत. तुम्ही जर त्याची कसून चौकशी केली तर नक्कीच ते समोर येईल की तो आरोपी आहे का नाही. लोणार पोलिसांनी जेव्हा त्या संतोष विरुद्ध कारवाई केली, त्याला तात्काळ अटक केली, ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा संतोषनं सगळं काही सांगितलं आणि तिथून उलगडा झाला एक वेगळ्या गोष्टीचा, वेगळ्या नात्यांचा. कारण की गजानन जायभाय यांनी पोलिसांना सांगितलं होतं की हा जो संतोष आहे तो माझ्या मुलाच्या म्हणजे राजारामच्या घरी यायचा, त्याला गोड गोड बोलायचा आणि त्याला गोड गोड बोलत असतानाच राजारामच्या बायकोवर वाईट नजर टाकायचा आणि तिच्यावर लाईन देखील मारायचा. या दोघांचे कुठंतरी प्रेम संबंध जुळले होते, यांना एकमेकांना भेटायचं होतं, सगळं काही करायचं होतं. मग हे सगळं करत असताना त्या दोघांच्यामध्ये अडथळा ठरत होता तो म्हणजे राजाराम.
मग हा जो संतोष आहे त्यानं गोलून काहीतरी कामाचा बहाणा करून स्वतः राजारामला आपल्या शेतात बोलवलं आणि शेतात बोलवल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला, गळा आवळून त्याला ठार केलं आणि यानंच त्याला फासावर लटकवलं असं सगळं काही गजानन जायभाय यांनी पोलिसांना सांगितलं होतं। आणि या सगळ्या सांगितल्याच्या आधारावरच आरोपी संतोषला पोलिसांनी पकडलं, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला, 302 सारखा कायदेशीर त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। 3 दिवसासाठी आता तो पोलीस कोठडीमध्येच असणार आहे आणि अजून काही प्रकार माहिती समोर येते का हा सुद्धा पोलीस तपास करतच आहेत। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढतंय। एकीकडे जिवलग मित्र असावा, पण मित्र असा असावा का? असे जर मित्र असतील तर लोकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला टाईमसुद्धा लागणार नाही। मित्रपणाचं नातं आहे, मित्रपणा हा घराच्या बाहेर असला पाहिजे। घराजवळ येण्याचा मित्र आणि व्यवहार या 2 गोष्टी नसल्या पाहिजे, जेणेकरून असे काही जे कृत्य आहेत, अशा काही ज्या घटना आहेत त्या घडणार नाहीत। पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।